यातील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आणि या प्रकरणामध्ये झालेल्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी आज बदलापूरकरांनी बदलापूर बंद पुकारला होता आणि या दरम्यान रेल रोको करण्यात आला होता। साधारणपणे 8 वाजता हा रेल रोको सुरू झाला होता आणि आता 9 तासांनंतर तब्बल 9 तास हा रेल रोको धरून ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर आता जमावाला पांगवण्यात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली इमीडिएटली रेलवे प्रशासन से बात की जाएगी। इसका मुआयना करके मेरे ख्याल से एज अर्ली एज पॉसिबल रेलवे ऑपरेशन स्टार्ट होंगे। ठीक, मुझे देखो आपके बहुत सांगितलेलं होतं की लाठीचार्ज केला जाईल, एक बार नाही काय नक्की समय लगेगा आपकी बात उससे पहले बात शुरू हो जाएगा। उससे पहले 2 मिनिटं थोडा 2 मिनिटं वाजवा। लाठीचार्जनंतर पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। लाठीचार्ज सुरू केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। पोलिसांनी अतिरिक्त बळ सुद्धा मागवलं होतं कारण त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गर्दी या रेल्वे ट्रॅकवर जमली होती आणि अखेर आता ही जवळपास काही मिनिटांतच हा जमाव पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। काही आंदोलक हे स्टेशन बाहेर सुद्धा जमलेले आहेत आणि तिथूनही आंदोलकांनी दगडफेक केली। लाठीचार्ज सुरू झाल्यानंतर काही आंदोलकांनी पोलिसांवर तिथले दगड उचलून फेकलेले आहेत, पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। यामध्ये महिला आंदोलकही मोठ्या प्रमाणात होत्या, मात्र महिला आंदोलकांना पोलिसांनी स्टेशन प्लॅटफॉर्मवर सुद्धा वर येण्यास मदत केलेली आहे। लाठीचार्ज सुरू झाल्यानंतर काही वेळातच आता रेल्वे ट्रॅक खुला झालेला आहे, मात्र रेल्वे सेवा कधी सुरळीत सुरू होईल बदलापूरपासूनची दोन्ही बाजूला ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। रेल्वे ट्रॅकची पूर्णतः सुरक्षेची खबरदारी घेतल्यानंतरच रेल्वे सेवा सुरळीत होण्याचा अंदाज आहे।